रामकृष्ण आता ह्या पहिल्या तंबूची सुरुवात करत आहे. जर तंबू सगळे वाळलेले असतील तर पुन्हा ओले वाळवण्याची. हा हा बोल 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 विशाल. हा डागडुजी म्हणजे थोडक्यात व्यवस्थितपणे फाटलंय काय झालंय काय नाही झालंय ते बघतोय आम्ही, जेणेकरून पुढच्या. हा हा जरा 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 विशालचा आवाज ऐका. हा बोला बोला विशाल माऊली. डागडुजी करतोय जिथे कोणी फाटलेलं आहे काय आहे त्याला जरा व्यवस्थित त्रास होणार नाही, पाण्याचा काय त्रास होणार नाही, तिथे चालतंय करता येईल काय नाही करता येईल ते बघतोय आम्ही थोडंसं. नाही हरकत नाहीये. आता आमच्या विशालच्या बहिणीची मुलगी ही 12वी पास झाली, तिला अपेक्षा होती 90च्या पुढे जाईल, पण हरकत नाही, तिला 72% पडले, त्यामुळे तिला थोडंसं टेन्शन आलं. त्यात ती दवाखान्यात ऍडमिट, तिला निरोप आलाय. तर पुढच्या तासाभरामध्ये आपण हे सगळं थोडक्यात काम करूया. आणि पहिलं विशाल तू मात्र तुझ्या भाचीला बघायला निश्चित राहा, कारण तेवढं इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, ते फार महत्वाचं. हे काय नाही, हे 15 दिवसांनी आलो तरी हरकत नाही. हा करूनच जाऊया, चालतंय. पण एवढंच की खूप तासाभरात होईल. आता ह्या हे तंबू सगळे सुकलेले आहेत, फक्त त्याला झाडलोट करणं, काय नाही ते बघून घेऊया. झाडलोट करणं आणि त्याच्या घडी घालून व्यवस्थित ठेवणं. 8-10 दिवसात परत आपण येतो आहे इथे. हा आपण 8-10 दिवसात परत येतोय. चालतंय, काय फाटलंय कुठं नाही फाटलंय ते आपण बघून परत डागडुजी करून चालेल, परत सगळं करतोय. खूप छान माऊली, खूप छान. बरोबर.